जय जिनेंद्र मित्रांनो. व माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, हे मी ललितपूरला आलो. ललितपूरला सहकुटुंब सहपरिवार आलेलो आहे आणि इथं तुम्हाला ललितपूरचं गुफा मंदिर दाखवतोय. या गुफा मंदिरमध्ये इतकं सुंदर आहे, ललितपूर इतकं छान आहे की प्रत्येकाने येऊन एकदा जीवनामध्ये बघितलंच पाहिजे. याच्याशिवाय पर्यायच नाही. इतकं सुंदर मंदिर पाहायला मिळणार नाही. आणि या मंदिरचे निर्माता व निर्माणकर्ता आचार्य सुधासागर कुंडवती महाराज व पूज्य सागरजी महाराज यांचं गाव आहे. आणि या इथे 5,000 वस्ती असल्यामुळे एवढं सुंदर मंदिर बांधलंय की लोकांना आपण सांगू शकतो जैन धर्माचे काय महत्व आहे आणि महात्मा काय आहे. आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो, पण असं मंदिर पाहण्यात येणार नाही तुम्हाला. म्हणून प्रत्येकाला अशी विनंती आहे माझी की प्रत्येकाने येऊन एकदा पाहिलं पाहिजे. आणि पुढे मी तुम्हाला आणखी दाखवणार आहे. याबद्दल काही शंका वाटत असेल तर लगेच मला सांगा. तुम्ही एकदा मी पुन्हा तुम्हाला सगळं परिचय करून देईन. मंदिरात कसं जायचं, कुठं जायचं, काय जायचं. मित्रांनो, पुन्हा एकदा बघा हे मंदिर कसं तयार केलं. मंदिराची प्रतिकृती कशी आहे, किती सुंदर दिसते. प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या पद्धतीप्रमाणे दाखवतोय मी तुम्हाला. आणि तुम्ही या भविष्यामध्ये येताल आणि याचं मंदिरचं दर्शन करसाल या दृष्टिकोनातून मी हे तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवतोय. ते व्हिडिओ बघत राहा. ह्या आमच्या दिदी आहेत, यांना आम्ही वज्ञा म्हणून म्हणतो. या वज्ञांना एक प्रश्न विचारतोय. हे वरती दिसणारा ते दाखव. या वरती दिसणारा कोण आहे? हा राक्षस आहे, कोण आहे हे सांगता येईल का आपल्याला लगेच? वेळ नाही. तुम्ही सांगता येईल का? राक्षस दिसते. हा, पण कोण आहे हे सांगता येईल का तुम्हाला? माझी सर्व विनंती, हा कमठ आहे. अच्छा. हा, पार्श्वनाथ भगवंतावर उपसर्ग करणार कमठ. जय जिनेंद्र.
तर मित्रांनो, हे इतकं सुंदर दृश्य आहे आणि इतकं तुम्ही एकदा यायलाच पाहिजे. तर आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा.